नाही पोरगं म्हणलं ना त्याला लय येतं भारी. तुम्हाला दाखवला का? इकडं खऱ्या दुसरं त्याला गेलं ते दाबी. हा म्हणलं मला म्हणतात नाणी म्हणत त्याला गेलेले काय. झालं असं का गेल्या शनिवारी आपण आहे ना तेल वाढायचा व्हिडिओ काढला होता, ते त्यांच्या पोरांनी बघितला आणि बऱ्याच जणांनी बघितला. त्याच्यामुळे त्या सांगत होत्या का व्हिडिओ लय लोकांपर्यंत गेलाय. नाश्ता करून आपण निघालोय नगरला. बायको पेरू देते रोज. तुम्ही म्हणता का दुनियाच्या आखरीतच बहीणचं बी, पण काय करू, प्रेम आहे हो. कारण कोणाच्या नशिबात काय असतं सांगता येत नाही. तसं आमच्या नशिबात पेरू आणि वडापाव आहे. त्याच्यामुळे सकाळ सकाळ बायको आदबून सापडून कसा का ना नवऱ्याला एक पेरू देतीस, आणि तेव खाल्ला म्हणजे आपलं कसा दिवस गोड होऊन जातो. बाकी काय नाही. आणि काम काय कोणाचं आयुष्यभर संपणार आहे का कोणाचं संपलंय. त्याच्यामुळे आपण कामाला निघालो होतं. हे आमच्या गावातलं पुणे विद्यापीठाचं उपकेंद्र पुढे येऊन राईट मारला डायरेक्ट ऑफिसमध्ये. पाऊस चालू होता. मग काय तुला पाहिजे मला वडापाव रोज खाणं चुकीचं आहे असं 50 बाऱ्या मनाला सांगितलं, पण 5-6 दिवस दम निघलाय. आज काय दम निघा ना. त्याच्यामुळे मोहनला आज आपण मानकरी केलंय वडापावचं. 50 रुपयाचं वडापाव भजे आणि एक चुरमा घेऊन मस्त वगैरे त्याच्यावर ताव मारला. ऑफिसमध्ये आलो, आपला सिस्टीम बंद केला. पावसा पाण्याचा बायकोचा फोन आला लवकर घरी या. त्याच्यामुळे मी निघालोय घरी. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.